चष्मे बहादूर. काहीशा क्रूश शरीर यष्टीचा अभय नेहमीच मित्रांच्या टवळकीचा विषय ठरायचा. किरकोळ देह, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा आणि केसांचा नेहमीच चमनगोटा केलेल्या रूपात वावरणारा अभय शाळेतील इतर मुलांमध्ये चटकन ओळखू यायचा. चष्मे बहादूर या टोपण नावाने संपूर्ण शाळेत तो ओळखला जायचा. अभय आणि मी शाळेतील सख्खे शेजारी एकाच बाकावर बसायचो. अभ्यासात साधारण असलेला अभय गणितात मात्र हुशार होता. आमचा हजेरी क्रमांक देखील एकापाठोपाठ एक असल्याने परीक्षेत गणिताचा पेपर सोडवताना मला अभयचा खूपच आधार वाटायचा. त्याच्या कृपेनं का होईना पण गणितावर मी पास होण्या इतपत तरी गुण मिळवत होतो. आजच्या काळातील मुलांना शाळेत 8वी पर्यंत नापास न करण्याची सक्ती तेव्हा मात्र शिक्षण प्रणालीवर नव्हती. आमच्या शाळेत 6माही परीक्षेनंतर त्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा असायची. त्यात शिक्षकांनी जर का माझ्या एखाद्या विषयाच्या कामगिरीचा उद्धार केला ना तर माझे वडील लगेच बोलायचे, मॅडम नापास करून टाका या कार्ट्याला, तरच टाळकं ठिकाणावर हिलेचं. असं बोलून शिक्षकांना धमकीवाजा विनवणी करायचे. पण नशिबाने कधीच दगा दिला नाही. काठावर का होईना पण मी पास होतच गेलो. शिवाय गणिताची भीती अभयमुळे हळूहळू का होईना ती कमी होत गेली होती. मी घरी एखादी अनावश्यक वस्तू मागितली किंवा अनावश्यक म्हणजे चैनीची वस्तू हो, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सोडून मागितलेल्या वस्तू ज्यांचा उपयोग हा फक्त शोभेसाठी अथवा विरंगुळ्यासाठी होऊ शकतो अशा वस्तू, तर मी अनावश्यक वस्तूंची मागणी करताच मला घरून स्वावलंबनाचा अवलंब करण्याचा सल्ला मिळायचा. पण अभयचे तसे नव्हते. शाळा सुटल्यावर तो शाळेपासूनच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या स्टेशनरीच्या दुकानात अर्धा वेळ काम करायचा. स्वावलंबन म्हणजे काय हे अभयकडूनच मला शिकायला मिळाले. अभय हा तसा मितभाषीच होता. वर्गातील इतर मुलांमध्ये तो खूपच कमी रमायचा. किंबहुना वर्गातील मुलंच त्याच्यापासून 4 हात लांब राहायचे. पण वर्गात एखाद्या तासाला जर का कुणी टेर खेचायची असेल तर इतर मित्रांना अभय नेहमीच जवळचा वाटायचा. पण अभयने कधीच मित्रांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो नेहमीच त्यांना दुर्लक्षित करत राहिला. वर्गात आम्ही एकाच बाकावर बसत असल्यामुळे अभय विषयी काही गोष्टी मला जाणून घेता आल्या. अभय 5वीत असताना त्याचे वडील देवाघरी गेले. त्याची आई घर काम करून त्याचे घर चालवत होते. लहानपणापासूनच आपल्या जबाबदारीची जाणीव अभयला होती. म्हणून तर आपल्या शिक्षणाचा सर्व खर्च तो अर्धा वेळ काम करून भागवत होता. पुढे 10वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी आम्हा सर्व वर्गमित्र विखुरले गेलो होतो. आधी कॉलेज, मग नोकरी, त्यानंतर सरते शेवटी संसारात रमलो ते कायमचेच. 1-2 वेळा आमच्या वर्गातील मुले रिन्युएशनच्या अर्थात पुनर्मिलनाच्या बहाण्याने भेटलो. तेव्हा सुद्धा दोन्ही वेळा अभयला भेटता आले नाही. शाळेतील कुठल्याच मुलांच्या संपर्कात तो नसल्या कारणाने त्याला रियुनियन संदर्भात कुठल्याच प्रकारचा निरोप देता आला नाही. असंच एक दिवस दूरदर्शन संचावर अर्थात टीव्ही मुख्य बातम्या निहाळत असताना ब्रेकिंग न्यूजच्या मथळ्याखाली यंदाचा समाजरत्न पुरस्कार अभयराज त्यागीला देण्यात येणार असल्याची बातमी झळकली. ग्रामीण भागातील अपंग म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी त्याने केलेले समाजकार्य, दिव्यांग संदर्भात ग्रामीण भागात पसरलेल्या गैरसमजुती यांविरुद्ध लढा देत त्याने दिव्यांग बांधवास जगण्याची एक नवीन उमेद दिली होती. त्यांना समाजात अभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली होती. त्याच्या ह्याच कार्याची दखल घेत त्याला यंदाचा समाजरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ती बातमी पाहून होते न होते तोच मी तडक इंटरनेटवर त्या संस्थेचे नाव टाईप केले आणि अभय संदर्भात काही माहिती मिळते का ते पाहू लागलो. क्षणार्धात एका क्लिकवर मला अभयच्या संस्थेचा पत्ता सापडला.
आपल्या संस्थेमार्फत त्याने ग्रामीण भागात केलेले समाजकार्य पाहून मन भरून आले. एकेकाळी शाळेत चष्मे बहादूर म्हणून ओळखला जाणारा अभयला समाजसेवकाच्या रूपात पाहून त्याच्या पुढ्यात आपण किती खुश आहोत ही भावना माझ्या अस्तित्वात तडा देऊ पाहत होती. शाळेत उपहासाने चष्मा बहादूर म्हणून ओळखला जाणारा अभय वास्तविक जीवनात आपल्या समाजकार्याने बहादूर ठरला होता. अखेर मनोमन यंदाच्या वीकेंडला अभयच्या संस्थेला भेट देण्याचे मनोमन निश्चित करून मी माझ्या बेडरूमच्या दिशेने सरवलो. मनात गर्दी करू पाहत असणाऱ्या शाळेतील काही जुन्या आठवणींना उजळाही देत होतो. धन्यवाद.